2014ला जे दिवस होते ना ते दिवस आम्हाला वापस द्या. 500 600 700 रुपयाला 500 रुपयाला 450ला गॅस भरून यायचा 2014ला. ते आम्हाला वापस पाहिजे. साखर तर तुम्हाला सांगते 25 रुपये किलो होती त्यावेळेला, ते पाहिजे. तेल 70 रुपये किलो, ते दिवस आम्हाला पाहिजे. 2014चे सगळे दिवस आम्हाला वापस द्या. कारण आता आमची घुसमट होती. कमवायचं काय आणि खायचं काय? खायला तर जाऊ द्या, उपाशीत आम्ही मरणार नाही. जिथं 5 किलो तेल लागतं महिन्याला तिथं आम्ही 4.5-4पर्यंत ॲडजस्ट करू. पण आमच्या लेकराचे शिक्षण काय करायचे? आमची म्हातारपणाची व्यवस्था काय करायची? जे 90च्या काळातले मुलं आहे, समजा जसे की 1980च्या पुढचे, तर जे कामाला लागले तिथपर्यंत, समजा 2003, 4, 5पर्यंतचे पोरं, सगळे ज्या पिढ्या आहे त्या सगळ्या तुम्ही बरबाद केल्या. सगळ्या करिअर कुठं सेटल नाही आहे. ज्यांचं सेटल आहे त्यांची काही गॅरंटी नाही आहे की जॉब राहील ना राहील. एवढे इंजिनिअरिंग घेणाऱ्या लोकांचं AI मुळे जॉब गेले. म्हणजे सगळं काही फक्त आणि फक्त देश लुटला या लोकांनी, राजकारणी लोकांनी स्वतःचे खिसे भरले. आम्हाला दिवस कमीत कमी काँग्रेसच्या काळात लोक खात असतील, पण एवढं पण खात नव्हते आणि मित्राचे घरं भरत नव्हते. तुम्ही खाल्लं नाही, पण मित्राला पूर्ण देश विकून टाकला. प्रत्येक गोष्ट, एक दिवस जरा लाईट बिल भरलं नाही तर लाईट बंद होते. म्हणजे ही अवस्था आहे आमची आता. आणि महागाई एवढी वाढून ठेवली तुम्ही की मुंडकं काढायला सुद्धा बाहेर भीती वाटते. म्हणजे विचार जरी करायला गेला तर आमच्या एवढ्या पिढ्या तुम्ही बरबाद केल्या आहे आणि अजून किती दिवस बरबाद करणार आहे? कुठंतरी याच्यावरती सोल्युशन काढा. महागाई कशामुळे वाढते? अमेरिकेच्या भोवती तुमचा 1 रुपयाची काय किंमत आहे? म्हणजे 1 रुपया कुठं आहे आणि अमेरिकेचं डॉलर कुठं आहे एकाच? विचार करा तुम्ही. म्हणजे इतकं ठीक आहे बाबा, आर्थिक व्यवस्था जरा ढासळत असेल तर इतक्या बेकारपणे ढासळते की शिकलेल्याची तीच अवस्था, न शिकलेल्याची तीच अवस्था. म्हणजे सगळं काही तुम्ही पूर्ण उद्ध्वस्त केलं आहे. सगळं उद्ध्वस्त केलं आहे. काहीच राहिलेलं नाही आहे. ना महिला सुरक्षित आहे, ना कुठं कोणाचं करिअर आहे, ना शिक्षण व्यवस्थित आहे. काहीसुद्धा राहिलेलं नाही आहे. प्लीज आमचे 2014ला जे दिवस होते ते दिवस द्या. जे दिल्लीला हत्याकांड झालं होतं ते सगळ्या देशात गाजलं होतं. आज प्रत्येक तालुक्यात किंवा जिल्ह्यात असे हत्याकांड होत आहे, प्रॉब्लेम होत आहे, रेप होत आहे, सगळं काही चालू आहे. दिवसाढवळ्या लोक खून करताय. प्लीज आमचे दिवस आम्हाला वापस द्या. आणि एवढी जनताचं तुम्ही वाटोळं लावलं आहे, थांबवा आहे आणि याच्यावरती सोल्युशन काढा. तुम्हाला काय वाटतं? जेवढे माझे व्हिडिओ बघतात त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. कारण हे जे बोलते मी, हे मनातून आणि कळकळीतून बोलते. विचार करायची गोष्ट आहे.